रुसले कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंही जण जे असतात ते झोपलेली असतात. आता सकाळ झालेली असते आणि त्यामुळे सूर्यसुद्धा अगदीच त्यांच्या डोक्यावर येऊन थांबलेला असतो. आणि त्यानंतर मात्र आता इथे पाहायला मिळत असतं की त्यांच्या समोरच ना आता तो बबन्या उभा असतो आणि त्या दोघांकडेही पाहत असतो. त्या दोघांकडेही पाहत असतो, त्यांना उठवतो आणि म्हणतो की तुम्ही दोघं तर मला विसरलात, पण मी काही तुम्हाला विसरलेलो नाही आहे. अरे बबन्या, तुला कसं कळलं रे, असंही आता कृष्णा तिला विचारत असते. त्यावर बबन्या म्हणतो, मला काल रात्रीच कळलं की तुम्ही घराबाहेर पडलात बायजाबाईंच्या. मग विचार केला की काय करावं आणि म्हणूनच ना म्हणून समजत नव्हतं. पण त्यावेळेला लक्षात आलं की तुम्हा लोकांनासुद्धा माझं घर आठवलं नाही, माझ्याबद्दल काही वाटलं नाही. नाही त्यावेळेला बबन्याला भाऊ भाऊ म्हणून सगळी कामं सांगत असतेस, पण आता या घडीला तर तुला बबन्याला काहीच सांगावंसं वाटलं नाही ना, ना त्याच्या घरी यावंसं वाटलं, त्याच्याकडे यावं वाटलं, असं देखील आता बबन्या बोलत असतो. तो जेव्हा हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र आता कृष्णा त्याच्याकडे पाहतच राहते. कृष्णा त्याला म्हणत असते की तसं काही नाही आहे, तू थोडं समजून घे. काय समजून घ्यायचं आहे, जर तुम्हाला असं रस्त्यावर राहायची एवढी वेळ येते पण तुम्हाला मी आठवत नाही आहे, माझं घर आठवत नाही आहे, बाकीच्या वेळेला तुम्ही मला भाऊ मानता, मला हे ते सगळं सांगता, पण ऐन वेळेला तुम्हाला माझ्याकडे यावत नाही आहे का? दाजी, तुम्ही पण असंच केलं का? माहिती आहे माझं घर काही मोठं महाल नाही, पण छोटीशी झोपडी आहे. त्यात जरी आला असतात ना छोट्याशा झोपडीत तरीही बरं वाटलं असतं, पण तुम्ही असं का केलं, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता शांत म्हणू लागतो की तू समजतोस तसं काही नाही आहे, नको एवढा हायपर होऊस. आणि त्याचसोबत राहिला प्रश्न तुझ्याकडे यायचा ना, ठीक आहे आम्ही येतो, पण एवढं मनाला लावून घेऊ नकोस, असं देखील आता दुष्यंत हा त्या बबण्याला बोलत असतो. बबण्या म्हणत असतो की मनाला लावून घेण्यासारखीच तर गोष्ट आहे ना, मग एवढी भावाची खोली असताना सुद्धा तुम्ही असं बाहेर थांबलात ना, मला नाही आवडलं, असंही बबण्या आता बोलत असतो. आणि त्या दोघांनाही घरी घेऊन जाण्याचा हट्टच तो धरतो, कारण आता आधीच दुष्यंतने सांगितलेलं असतं की मी गावात कोणाकडेही म्हणजे अशी भीक मागायला जाणार नाही आहे की मला घर पाहिजे म्हणून. पण आता स्वतःहूनच बबण्या आलाय म्हटल्यावर इकडे मात्र दुष्यंतला त्याचे अश्रू अनावर झालेले असतात. त्याच्या आईने जो काही केलेला आहे उपद्व्याप, त्यासाठी त्याला एवढी मोठी शिक्षा आता भोगावी लागत असते. तर दुसरीकडे तो आता त्याला घट्ट मिठी मारतो आणि रडू लागतो. तर बबण्या त्याला म्हणतो की काय झाले दाजी, नका काळजी करू, मी आहे ना तुमच्यासोबत, चला आता तुम्ही माझ्या घरी चला. आणि असं बोलूनच आता तो घरी घेऊन जायला निघतो. आणि जेव्हा तो त्याला घरी घेऊन जायला निघतो ना तेव्हा मात्र दुष्यंत आणि त्याचसोबत कृष्णा हे दोघंही जण बबण्यासोबत त्याच्या घरी जातात, कारण आता त्यांना माहिती असतं की बबण्यास आपला आधार आहे. आणि बबण्याकडे गेल्यानंतर बबण्याची खोली थोडी अस्ताव्यस्त असते, पण त्याच वेळेला इकडे दुष्यंत आणि कृष्णाला तो घरी घेऊन जातो. घर छोटंसं का असू नये, आपल्या माणसांनी भरलेलं असायला हवं. आता त्याची आपली अशी हक्काची माणसं कृष्णा आणि दुष्यंत आलेले असतात, त्यामुळे आता बरं वाटत असतं. बबड्या म्हणत असतो की या माझं हे छोटंसं घर आहे, या छोटंसं घरामध्ये तुमचं स्वागत आहे. त्याच वेळेला दुष्यंतला अगदीच बसायला ना तो तेलाचा पत्र्याचा डबा असतो ना तो देतो, पण त्याच्यावर ना बरीच धूळ असते. मग आता ती धूळ साफ करूनच बबड्या म्हणतो की सॉरी हा, थांबा. आणि असं बोलून तो आता त्याच्यावर एक गोधडी टाकतो आणि त्या गोधडीवरच त्याला बसू देतो. म्हणजेच काय तर काही झालं तरी दुष्यंतला आधार मिळायला हवा. दुष्यंतला असेच धुई नको, धुईत नाही बसायला द्यायचं, हे बबण्याचं फिक्स असतं. म्हणूनच तर बबण्याने त्याला एकदम वर अशी बैठक मांडून दिलेली असते. आता हे सगळं काही बघून ना इकडे मात्र आता कृष्णा जी आहे ती सुद्धा जमिनीवर बसते. कृष्णा जेव्हा आता जमिनीवर बसते तेव्हा मात्र आता बबड्या म्हणत असतो की दोघंही जण बसा, छान गप्पा मारा, तोपर्यंत मी तुम्हा दोघांसाठी मस्त असा चहा बनवतो. माझं घर इतकं मोठं नाही आहे, पण छोटंसं तर नक्कीच आहे, तुम्ही सामावून घ्या, मी तोपर्यंत दूध घेऊन आलो. जोपर्यंत तो दूध घ्यायला गेलेला असतो ना तेव्हा मात्र आता दुष्यंत संपूर्ण घर पाहू लागतो. आणि त्यानंतर आता त्याच्या लक्षात येतं की आपल्यामुळे का होईना या
बिचाऱ्या कृष्णाचे हाल होत आहेत की काय. इकडे आता एकटीच बायजाबाई मस्त चहाचा आनंद घेत असते. तिचा मुलगा तिच्या आयुष्यात आहे काय आणि नाही काय त्याचा तिला आता काहीच फरक पडत नसतो आणि त्यामुळेच ना तीच चहा पित असते. पण बाहेरून ना तिला ढोलकीचा आवाज येतो. ढोलकीचा जसा आवाज येतो तेव्हा ती विचार करते की कोण असेल, असा कसा ढोलकीचा आवाज यायला लागला. मग आता ती बाहेर जाते बघायला, तर तिकडे ना आता ऑलरेडी अढळराव असतात आणि अढळराव ना जोरजोरात ढोलकी वाजवत असतात. अढळराव जेव्हा ढोलकी वाजवतात तेव्हा अढळरावांच्या पाठीमागे सगळेजण येऊन उभे राहतात, जे बायजाचे चेले असतात. मग आता ते सुद्धा बायजाच्या मागे उभं राहिल्यानंतर इकडे मात्र आता सगळ्यांनाच अढळराव म्हणतात की चला फायनली सगळे चेले आले आहेत. तर मग आता आपण विषयाला हातच घालूया. काय ना आज होळी आहे आणि होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणत आता होळीचा सण साजरा करायचा. ढोलकी बडवतच आता बायजाचा खरा चेहरा इथे अढळराव समोर आणत असतात. तुला काहीच फरक पडत नाही आहे, तुझा मुलगा तुझ्याकडून निघून गेला आहे तरी, पण तुला या साम्राज्याची मात्र खूप जास्त पडलेली आहे असं देखील आता अढळराव रागारागातच बोलत असतात. अढळराव जेव्हा एवढं सगळं बोलतात तेव्हा बायजा शांत असते आणि बायजा आता सगळं काही बोलणं ऐकून घेत असते. त्याच वेळेला आता बायजाला सांगितलं जातं की बायजा, तुला जरी काही फरक पडत नसला ना तरीसुद्धा मला या सगळ्या गोष्टी कळतायत हां. म्हणजे कसं, तुला असं वाटत असेल की हे साम्राज्य तुझं आहे, पण हे साम्राज्य तुझं एकटीचं नाही आहे. कारण तुझ्या मागे हे तुझे चेले जे आहेत जे तुला बिनकामाचा सपोर्ट करतात, त्यांच्यामुळेच तू आजवर इथपर्यंत आलेली आहेस. पण एवढी गोष्ट लक्षात ठेव की तुला खाली पाडायला सुद्धा हीच लोक तेवढ्याच हुशारीने तयार असतील. तेव्हा आता हे सगळं काही अढळराव बोलत असतात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच इकडे बायजाला बसलेला असतो. बायजा ही विचार करत असते की ह्यांच्या तोंडाला लगामही नाही. त्यातच आता ते ढोलकी वाजवत असतात आणि सगळ्यांचा पाणउतारा करत असतात. त्याच वेळेला त्या तिघांना सुद्धा नावं ठेवले जातात ना तेव्हा मात्र आता त्यातला एकच जण पुढे येतो आणि आता म्हणत असतो, म्हणजेच तो म्हणजे दलपतराव. दलपतराव म्हणतात अढळरावांना की हे सगळं तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का. त्याच वेळेला सगळ्या काही गोष्टी मला कळत आहेत, काय खऱ्या आणि काय खोट्या त्या तू मला सांगू नको आईत खाऊ. इथे फक्त आयतं खायला बसलायस. प्रत्येकाचे दाखवायचे आणि खायचे दात आहेत ना वेगळे आहेत. मी ना ह्या सगळ्यांना पुरून उरलेलो आहे आणि दादा तर तू मला म्हणूच नको, नाती जोडायला जाऊ नकोस माझ्यासोबत असं देखील अढळराव दलपतला बोलत असतात. तर त्यानंतर मात्र अढळराव आता खूप जास्त संतापलेले असतात. ते आता प्रत्येकाचाच अपमान करत असतानाच जयकांतला सुद्धा म्हणत असतात की तू सुद्धा उगाचच त्या तालमीत जातोस, स्वतःवर खर्च करतोस आणि हे सगळं काही आयत खाऊ आहे. तुम्ही घरातच तिघही जण आयत खाऊ आहात या भाषेतच आता बोललं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी अढळराव दलपतरावांना म्हणतात ना तेव्हा त्यांच्या जिवारी या सगळ्या गोष्टी लागतात. तर इकडे मैनावती सुद्धा विचार करते आता माझ्याबद्दलही काहीतरी बोलतील, पण काही केल्या आता कोणीही काहीच बोलत नसतं. तर इकडे ज्या वेळेला मैनाला वाटतं की तिच्याबद्दल देखील काहीतरी बोललं जाईल, पण तिच्याबद्दल अढळराव काहीच बोलत नाही. कारण शेवटी ती स्त्री आहे आणि ती मात्र नवरा आणि मुलाच्या त्यासोबत या बायजाच्या नादी लागूनच तिला आता असं वेड लागलेलं आहे हे देखील अढळरावांना बरोबर माहिती असतं. अढळराव जेव्हा आता हे सगळं काही बोलत असतात ना तेव्हा मात्र आता दलपत हे मध्ये मध्ये बोलून अढळरावांना थांबवायचा प्रयत्न करत असतात. पण आज अढळराव ढोलकी अशी बडवतात ना आणि त्याचसोबत सगळ्यांचीच बोलती बंद होते. मग दुसरीकडे मात्र आता बायजा चिडलेली असते. बायजा आता विचार करते की मला ना आता माझ्या मूळ रूपात यावं लागते असं वाटते, कारण या मूळ रूपात आल्यानंतरच ना या लोकांना माझी खरी किंमत कळणार आहे. आता हीच ती योग्य वेळ आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं पुन्हा एकदा जोरजोरामध्ये अढळराव जे आहेत ते ढोलकी बडवत असतात. मग दुसरीकडे आता बायजाही विचार करते की चला ही लोक आता आपल्याला याच लायकीत आणून ठेवत आहेत तर आपणही तसंच करायला हवं. कारण दुष्यंत तर सोडून गेलेला असतो त्याबद्दलसुद्धा हिनवलं जातं. गावकरीसुद्धा आता प्रत्येकजण ह्याच गोष्टीचा विचार करत असेल की
दुष्यंत सरकारांनी घर का सोडलं, त्यांना राहत्या घरातना बाहेर का पडावं लागलं, या सगळ्या गोष्टींचा गावातही बोंबाबोंब असेल. पण तुम्हाला त्याचं काय पडलंय? तुम्हाला हे साम्राज्य सांभाळायचंय, साम्राज्य हवं आहे असं देखील अढळराव की बडवतच आता बोलत असतात. अढळरावांनी एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर खूप जास्त डोक्याच्या वरून सगळ्या काही गोष्टी इथे मात्र या बायजाच्या गेलेल्या असतात. बायजाला असं वाटत असतं की खूप झालं, खूप सहन केलं, कारण आतापर्यंत अढळरावांची एवढी हिंमत नव्हती बोलायची. पण आता अढळरावांनी सुद्धा चांगला जोर धरलेला होता, कारण त्यांना माहिती होतं की ही बायजा काय चीज आहे ते. बायजा एवढे दिवस दुष्यंतला जवळ करून ही अढळरावांच्या खांद्यावर बंदूक ठेवत होती. म्हणजे दुष्यंतच्या मनामध्ये तिने एवढं विष कालवलेलं होतं ना की अढळरावांना घरात राहूनही गप्प बसावं लागत होतं. पण आज अढळराव बोलके झालेले असतात. अढळरावांचं एवढा सगळा आवाज, एवढं सगळं काही ऐकून ना इथे मात्र बायजाचं डोकंच फिरलेलं असतं. म्हणूनच ती आता अढळरावांकडे पाहत असते. मात्र आता अढळराव जे आहेत ते मात्र आता जोरजोरात ढोलकी बडवू लागतात आणि त्या सगळ्याचा त्रास इथे बायजाला होत असतो. दुसरीकडे दुष्यंत जेव्हा कृष्णा समोर असतो तेव्हा अक्षरशः त्याला कृष्णाबद्दल वाईट वाटत असतं. म्हणजे आज त्याच्या आईने जे काही केलंय आणि उलट त्याने आईवर ठेवलेला विश्वास, या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात. त्याच वेळेला कृष्णा त्याला म्हणत असते की काय झालं आहे, तुम्ही एवढा कसला विचार करताय. त्याच वेळेला मला ना खरं तर ना कळत नाही आहे की काय बोलू. मी माझ्या आईवर एवढा विश्वास ठेवला होता ना की मला वाटलंही नव्हतं माझी आई एवढं सगळं काही करेल. पण आता हे सगळं तुमच्यासमोर कधी ना कधी आणायचंच होतं आणि मी तर त्या सगळ्याची वाटच बघत होती, कधी एकदा तो सगळा दिवस समोर येतोय. पण माझ्यासमोर तो दिवस आला आणि म्हणूनच तर मी तुमच्यासमोर सगळं काही मांडलं. पण तुम्ही एवढं सगळं मनाला लावून घ्याल एवढं मला वाटलं नव्हतं. मग काय करणार होतो, माझ्यामुळे तू कितीच त्रास सहन करत होतीस हे मला त्या दिवशी जेव्हा सगळ्या गोष्टी कळल्या ना तेव्हा समजल्या. पण माझ्यासाठी तू एवढं सगळं का सहन करायचं, म्हणूनच तर मला त्या घरात राहायचं नाही आहे आणि त्याचमुळे तुझेही हाल होत आहेत असं देखील दुष्यंत आता कृष्णाला म्हणत असतो. कृष्णा म्हणत असते की उगाच ना वाईट वाटून घेऊ नका, मला काही वाईट वगैरे वाटत नाही आहे, मी उलट रिलॅक्स आहे, तुम्ही एवढी काळजी करू नका असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता त्याला कृष्णा समजावत असते आणि नको इतक्या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटून घेऊ असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून व्यवस्थित समजावल्या जातात ना तेव्हा कुठे जाऊन बरं वाटायला लागतं. आणि मग आता कृष्णा दुष्यंतला हेही म्हणते की तुम्ही या सगळ्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नका, मी आहे, आपलेही दिवस येतील, आता आपणही व्यवस्थित सगळं काही करूया. आणि त्यामुळे ती आता त्याला आधार देत असते, त्याला या सगळ्यात ना हलकं करायचा प्रयत्न करत असते. पण सतत ना त्याच्या डोक्यात ना तेच विचार सुरू असतात, कारण त्याच्या समोरून त्याच्या आईचा बायजाचा चेहरा जात नसतो. पण तिने एवढं मोठं फसवलंय ही गोष्टसुद्धा आता तो विसरू शकत नसतो आणि या सगळ्याचा त्याला खूपच जास्त त्रासही होऊ लागतो. तर आता तो कृष्णाशी थोडं बोलतो आणि बाहेर निघून जातो. मग आता तो बाहेर उठून निघून जातो ना तेव्हा मात्र आता कृष्णा जाणाऱ्या दुष्यंतकडे बघत असते. दुष्यंतला तिने आता तर खूप जास्त मोटिवेट केलेलं असतं, समजावलेलं असतं, त्याला आधार दिलेला असतो आणि म्हणूनच आता तिला वाटत असतं की निदान आता तरी का होईना आपल्याला दुष्यंत सरकार आणि सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर ते रिलॅक्स असतील. पण दुष्यंतला वाईट वाटत असतं ते खास करून कृष्णासाठी. तिने घरातही सहन केलंय आणि आता इथेही सगळ्या गोष्टी सहन करते. याच गोष्टीचा त्रास मात्र दुष्यंतला होत असतो आणि त्यामुळेच ना दुष्यंत या सगळ्याचा विचार करत असतो. बाहेर जाऊन सुद्धा त्याला नुसती कृष्णा डोळ्यासमोर येत असते. पण आता कृष्णा विचार करते की जोपर्यंत इथे दुष्यंत सरकार नाही आहेत ना तोपर्यंत आता मला सगळं काही करावं लागणार आहे, कारण ह्या घरात खूप जास्त पसारा होता. आता कृष्णाही विचार करते की मलाच आता हे घर व्यवस्थित सावरावं लागणार आहे, व्यवस्थित सगळं सांभाळून घ्यावं लागणार आहे आणि त्याचसाठी मला आता हे घर पुन्हा एकदा महालासारखं करावं लागणार आहे. आणि असं विचार करून ती आता पूर्ण घरामध्ये झाडू वगैरे मारू लागते आणि एकदम व्यवस्थित घर चकचकीत करून टाकते. दुसरीकडे बायजाबरोबर तिचे चेले म्हणजेच दलपत आणि जयकांत असतात. तर दलपत आणि जयकांत जे आहेत ना ते मात्र आता बायजाला म्हणत असतात की गावात त्या दिवशी जे काही नाटक सादर झालं त्या नाटकामुळे ना
खूपच जास्त सगळी हालत बिघडलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलून दाखवल्या जातात ना, तेव्हा मात्र आता सांगितलं जातं की ह्या सगळ्या गोष्टी कळत आहेत, पण जरा थांबा. आपल्याबरोबर हे नाटक केलं आहे ना, तर आपणही हे नाटक असंच करायचं, यांना असंच उघड्यावर पाडायचं, असंही आता ठरलेलं असतं. आणि त्यासाठी काय करायचं तुम्हासनी तर माहितीच आहे ना, असं देखील बायजा आता म्हणत असते. बायजा जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते, तेव्हा मात्र आता बायजाला सपोर्ट करायला जयकांत आणि दलपतही असतात. त्यांना आता बहुधा काहीतरी पुन्हा एकदा सूड उगवायचं आहे, कृष्णाचं काहीतरी करायचं आहे. आणि यासाठी त्यांनी आता नवीन प्लॅन आखलेला आहे. आणि त्यामुळेच बायजा आता त्या सगळ्यांना तयार करते. बायजा जेव्हा सगळ्यांना तयार करते, तेव्हा मात्र आता दलपत आणि त्याचसोबत जयकांत हे दोघंही जण या सगळ्यासाठी तयार असतात. आणि त्यानंतर ते लगेचच बाहेर पडतात. दुसरीकडे दुष्यंत हा बपण्याच्या घरामध्ये बाहेरच बसलेला असतो आणि तो विचार करत असतो. ज्या ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आता मात्र त्याचं डोकं फुटायची वेळ आलेली असते. पण त्याला सावरायला आता बबण्या येतो. बबण्या घ्यायला दूध गेलेला असतो आणि दूध येत असताना तो दाजी तुम्ही इथे काय करताय, चला ना आतमध्ये. आणि असं बोलून तो आता आतमध्ये त्याला घेऊन जातो. जेव्हा आता त्याला आतमध्ये तो घेऊन जातो ना, तेव्हा मात्र आता तो म्हणू लागतो की ठीक आहे चल जाऊया. आणि जेव्हा आतमध्ये जाऊन ते दोघंही जण पाहतात, तर कृष्णाने घर खूपच सुंदर असं सजवलेलं असतं. सजवलेलं घर बघूनच ना आता खूप जास्त आनंद या दुष्यंतला होत असतो. कारण आधी ते घर खूप जास्त अस्ताव्यस्त झालेलं होतं आणि घाणही होतं. पण या सगळ्यामध्ये घर इतकं सुंदर जेव्हा बघितलं जातं, तेव्हा खूपच जास्त आनंद आता होतो. तो म्हणजे दुष्यंतला. कृष्णा म्हणत असते की दे दे चहा बनवते. अगं पण तुला चहा बनवता येतो का, असं बबने विचारतो. त्यावर माझ्या घरात ना मीच चहा बनवते आणि माझा चहा म्हणजे ना एकदम चविष्ट, सगळेजण माझ्याच हातचा चहा पितात, असं देखील आता कृष्णा बोलून जाते. त्याच वेळेला कृष्णा जेव्हा हे सगळं बोलते ना, तेव्हा तिला घरातला प्रसंग आठवतो. आणि त्यावेळेला तिला हेही लक्षात येतं की अढळराव तिच्या चहाचं किती कौतुक करायचे. म्हणजेच तिच्या समजूतदार, तिच्या मनमिळावू स्वभावाप्रमाणे तिचा चहासुद्धा अगदी तसाच गुळासारखा गोड असायचा. आणि या सगळ्या गोष्टी आता कृष्णाला आठवू लागतात. दुसरीकडे दुष्यंतने आता नवीन कपडे घातलेले असतात आणि तो आता म्हणत असतो की मला काही झालं तरीसुद्धा आता कृष्णाला आधार द्यायला हवा, कृष्णाला सांभाळून घ्यायला हवं, कृष्णाची सगळी गोष्ट ऐकून घ्यायला हवी. आणि कृष्णासाठी आपण जे जे काही करू शकतो ते करू शकतोच. पण दुसरीकडे आता कृष्णाही विचार करते की जेव्हा या सगळ्या गोष्टी ह्यांना कळतील तेव्हा काय होईल ह्यांचं. पण दुसरीकडे आता कृष्णा भेटायला सुद्धा गेलेली असते समर आणि त्याचसोबत त्या सुलोचनाला. आणि तेवढ्यातच त्या सुलोचनाला बाहेरच बघितलेलं असतं बायजाने. बायजा जेव्हा बाहेर बघते तेव्हा तिला खूप मोठा असा धक्का बसतो. ती वाटेत गाडीमध्येच थांबवते आणि ती आता तिच्याकडे पाहू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. पर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.